हॅलो मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू पूनम पवार व्लॉग्स. तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझा मुंबई ते दांडेलीचा प्रवास व्हिडिओद्वारे दाखवलेला आणि त्याचबरोबर मी कुठे स्टे करते हे सुद्धा दाखवलेलं होतं. तर व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की चेक करा. तर चला तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की दांडेलीमध्ये काय काय आपण एक्सप्लोर करू शकतो. आपण जिथे राहतोय त्या प्रॉपर्टीचे मालक ते इथे राहतात. आम्ही स्टे केलेला आहे. ते अजून एक प्रॉपर्टी आहे, खूपच अमेझिंग अशी प्रॉपर्टी. हे स्वतःचं त्यांचं फार्म आहे आणि या फार्म मध्ये त्यांनी ही प्रॉपर्टी बिल्ड केलेली आहे. त्या मालकांची जी आहे ती डॉग आहे. हाय प्रिया. नाव सांगायला कोण नाहीये इकडे. And the smell hits different. या गावचीच आठवण देतं. मंडळी, मी ऑलरेडी तुम्हाला होम टूर दिलेली होती जिथे आम्ही स्टे करतोय त्याची. बट हे अजून एक प्रॉपर्टी आहे जिथे ते स्वतः ओनर आहेत, ते राहतात. आणि ही प्रॉपर्टी ते कधी कधी रेंट वरती पण देतात, मोठा जर ग्रुप असेल तर मला इकडे त्यांची जी कॉन्सेप्ट आहे ना ती प्रचंड आवडली. आणि मग आम्ही निघालो गणेशगुडीच्या दिशेने. गणेशगुडी ही अशी प्लेस आहे जिथे सगळ्यात जास्त वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज होतात. सब इधर ही होता है क्या? यही है काली होटल? जी जी. कितने लोग हैं आप लोग? अभी आज से हम लोग को सिर्फ बोटिंग करने है, हम लोग रिवर राफ्टिंग करने वाले हैं. या इथे तुम्हाला वेगवेगळे व्ह्यू पॉइंट्स आहेत ज्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन देईन की नक्की तुम्हाला काय काय इथे एक्सप्लोअर करता येईल दांडेलीमध्ये. बट आता आपण पहिले जाणार आहोत ते म्हणजे व्हिस्टलिंग वुड्स, हे जे पॉप्युलर रिसॉर्ट आहे दांडेलीमधलं तिथे. अच्छा, ये डे पॅकेज आहे का? जर या रिसॉर्टला स्टे नाही करायचं असेल पण तुम्हाला डे पॅकेज घ्यायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. डे पॅकेजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या टॅरिफमध्ये करायला मिळतात. इथे आम्ही एक्सप्लोर करायला आलेलो आहोत की काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज. बट त्याआधी खूप भूक लागली आहे. सो आता आम्ही पहिले जाणार आहोत रेस्टॉरंटला, तिथे काहीतरी खाऊन घेणार. त्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते की इथे काय काय आहे या प्रॉपर्टीमध्ये. आमची जी आजची लंचची प्लेस आहे ती किती ब्युटिफुल आहे हे बघा. फ्लोईंग रिव्हरच्या बाजूला आम्ही आज मस्तपैकी लंच करणार आहोत. दांडेलीमध्ये बरेचसे रिसॉर्ट्स आहेत आणि त्याचे मी डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन. 2-3 जे पॉप्युलर रिसॉर्ट्स आहेत जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर. सो आता फर्स्ट ॲक्टिव्हिटी अमोल करणार आहे ते म्हणजे कोस्टर झिप लाईन. 500 मीटरची आहे. हे इनबिल्ट म्हणजे त्याच प्रिमायसेसमध्ये आहे आणि 1200 पर पर्सन त्याचे कॉस्ट आहे. या राईडचा थरार अनुभवल्यानंतर आणि ते लंच केल्यानंतर आम्ही आमच्या निघालो ते म्हणजे नेक्स्ट स्पॉटला. सो आम्हाला सांगितलेलं होतं की इकडे नागोडा म्हणून एक प्लेस आहे जिथे बॅक वॉटर बोटिंग होते. पण आता इथे लोकल शॉपमध्ये ते बोलले की इकडे होत नाही म्हणून बोटिंग. पाठी होते. लेट्स सी. इथून कारवार आहे, इथून दांडेली. वी आर गोइंग टू हॅव टी. सो प्रत्येक हॉटेलचं असं वेगवेगळे पॅकेजेस आहेत रिसॉर्टचे, ज्या पॅकेजेसमध्ये तुम्हाला ते सगळे जे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत ते करायला मिळतात. तर आम्हाला उद्या करायचं आहे, म्हणजे तुम्हाला मे बी या व्लॉगमध्ये किंवा याच्या पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल की आम्ही कुठल्या कुठल्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. रिव्हर राफ्टिंग तर ऑफकोर्स आम्ही करणार आहोत. नंतर थ्रिलिंग एक्सपिरियन्स पण तुमच्याबरोबर शेअर करणार. स्टे ट्यून.
कायाकिंग होत आहे, बोटिंग बंद झालं आता कारण संध्याकाळी वाजलेले आहेत आता 5:30. तर इथे तुम्हाला लॉंग रिव्हर राफ्टिंगसाठी 5 किलोमीटरसाठी 1.5-2 तासाचा साधारणतः वेळ लागतो, पण ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं. जर 5-6 पेक्षा जर जास्त ग्रुप मोठा असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्हाला दुसऱ्या ग्रुपबरोबर ते पाठवतात. बट अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्या दिवशी लॉंग रिव्हर राफ्टिंगसाठी स्लॉट मिळाला नाही, त्यामुळे आम्हाला रिटर्न यावं लागलं. वांग्याची भाजी, हे आहे वाटाणा आणि हे आहे तांदळाची भाकरी. फायरप्लेस ब्रेकफास्ट आहे आणि ब्रेकफास्टला आहेत पोहे. एकटाच चालवणार, दुसरा असा बसून राहणार. आपण दोघं चालू. कायाकिंगचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तर माझा तर एक्सपिरियन्स खूप चांगला होता. इथे तुम्हाला अनलिमिटेड टाइम हे करू शकता तुम्ही. वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी कायाकिंग 300 पर पर्सन चार्जेस आहेत आणि थोडंफार निगोसिएशन देखील इथे चालतं. आता कायाकिंग झालेली आहे आणि आता रिव्हर राफ्टिंगसाठी मी आमच्या नंबरची वाट बघत आहे. रिव्हर राफ्टिंगसाठी क्यू आहे, पण आता अचानक पाऊस पडायला चालू झालेला आहे. वरती बघू शकता भरलेलं आहे आणि थोडा पाऊस पडतोय. सोमोलने ही झिपलाईन ऍक्टिव्हिटी पण केली आणि आम्हाला वेट करावं लागलं कारण आमचा जो लॉंग रिव्हर राफ्टिंगचा ग्रुप होता तो कॅन्सल झालेला त्यांचं बुकिंग. तर आम्ही शॉर्ट रिव्हर राफ्टिंगसाठी आता जाणार आहोत आणि तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये बाईट्स बघायला मिळतील. एक नंबर बॉय बॉय, सब लोग सही किया. देखो नाइस नाइस, बहुत अच्छा किया, उसको डबल काम लगाया. हाय ऑल, हेलो. वन बाय वन. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हाँ भाई नेक्स्ट. गिर जाओ मैम, वहाँ पे रुको. चलो गिर जाओ फास्ट भाई, बोर्ड के पास आ जाओ. मैं मेना का ये रे. हाँ ओके ओके ना, रेडी ना रिवर राफ्टिंग है. स्टॉप स्टॉप stop pedal guys, and all team forward. Stop. करो forward. Hey, क्या रे? करो forward. Stop. And all team forward guys, forward. Stop. वहाँ पे देखो and get down guys. वहाँ पे देखो आगे and get down. right side देखो. right side.
चलो फॉरवर्ड, स्टॉप स्टॉप स्टॉप। यहाँ पे देखो गाइस, बैक साइड देखो। हेलो गाइस, करो फास्ट, करो फास्ट गाइस, फॉरवर्ड 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 करो। गेट डाउन, गेट डाउन। Get back, forward, 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 stop, stop, back pedal, back, stop, 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 see back side guys, यहाँ देखो guys, सब लोग कैसा लगा guys? अँड येस, दॅट वॉज इट. खूप मजा आली रिव्हर राफ्टिंग करताना. तर तुम्ही दांडेलीत आलात तर जरूर रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका आणि ट्यून राहा. पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी अजून एक वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीच्या ॲडव्हेंचरबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढील व्लॉगमध्ये. सी यू द नेक्स्ट. जाता जाता एक गोल्डन टिप. राज पुरोहितचा फेमस कुंदा इकडची लोकल डेलिकेसी आहे, ती घ्यायला मात्र विसरू नका. 250 रुपीजला काहीतरी पाव किलो मिळतो. व्हेरी टेस्टी.